कोल्हापूरजवळ वाडी रत्नागिरी येथे डोंगरावर वसलेलं श्री क्षेत्र ज्योतिबा म्हणजेच केदारलिंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जातं। दख्खनच्या राजाला नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात। 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा गुलालाची यात्रा भरत असते। या निमित्त ज्योतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी होत आहे। पुजारी आणि भाविक हाणामारीच्या प्रकारानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही देवाच्या दारी तुंबळ हाणामारी होते हा प्रकार निंदनीय असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त झाल्या। मरगळलेल्या ज्योतिबा मंदिरातील सुरक्षा यंत्रणेला आता तरी जाग येणार का? जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी अशी देखील मागणी भाविकातून होत आहे। ज्योतिबा मंदिरामध्ये 20 ते 30 भाविक तरुणांचा घोळका शिरला। त्यामध्ये काही मद्यपी होते। त्यांनी गोंधळ घातल्यानं ही हाणामारी झाल्याचं पुजाऱ्यांनी खुलासा केला असला तरी पुजाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? या ठिकाणी कोडोली पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस बंदोबस्त असतो। पोलिसांच्या निदर्शनात संबंधित प्रकार आणून देण्याऐवजी थेट हाणामारी करणं हे पुजाऱ्यांचं कितपत बरोबर आहे? पुजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करणं आणि पोलिसांनी कारवाई करणं ही वस्तुस्थिती आहे। मात्र पुजाऱ्यांनी थेट भाविकांना मारहाण करून कायदा हातामध्ये घेतला। महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्योतिबा मंदिरामध्ये पोलिसांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची खाजगी सुरक्षा नेमकी करते काय? मद्यपी भाविकांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोच कसा? प्रत्येक प्रवेशद्वारासमोर सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना हे मद्यपी भाविक दिसले नाहीत का? रविवारी झालेल्या पुजारी भाविक मारहाणीमुळे ज्योतिबा मंदिराची सुरक्षा धोक्यात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं। काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह शासकीय यंत्रणेनं सुरक्षेसंबंधी माहिती घेतली होती। असं असताना येथील सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरते की काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे। आठवड्याभरानंतर यात्रेचा मुख्य दिवस आहे। जिल्हा प्रशासनाने अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे।